नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले थंड हवेचे नंदनवन असलेले महाबळेश्वर सध्या वन्यजीवांच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. घनदाट जंगलांनी वाढलेल्या या परिसरात बिबट्यासारख्या भक्षक प्राण्याचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता तर काही प्रमाणात सतर्कता वाढली आहे. मेटतळे ते महाबळेश्वर या मार्गावर जन्नीमाता मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास स्थानिक युवकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याजवळ एक बिबट्या बसलेला दिसून आला. पिवळसर अंगावर ठळक काळे ठिपके, लांब सडक शेपूट, मजबूत शरीरयष्टी असलेला हा बिबट्या काही काळ त्या ठिकाणी शांतपणे बसून होता. त्या क्षणी युवकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात तो क्षण टिपलेला आहे. महाबळेश्वर परिसर हा जैवविविधतेने समृद्ध असून येथे बिबट्या, रानगवा, सांबर, भेक्कर यासारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व नैसर्गिक आहे. सह्याद्रीच्या जंगलात हे प्राणी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास आहेत, त्यामुळे अधूनमधून रस्ते ओलांडताना किंवा डोंगर उतारावर त्यांचे दर्शन होणे स्वाभाविक मानले जाते. निसर्गाच्या या अद्भुत साखळीत बिबट्याचे अस्तित्व महाबळेश्वरच्या समृद्ध जैववैविध्याची साक्ष देणारे आहे. पर्यटकांसाठी हा अनुभव थक्क करणारा असला तरी वन्यजीवांच्या सुरक्षिततेसह स्वतःची काळजी घेणे तेवढेच आवश्यक असल्याचे वन विभागामधून सांगण्यात येत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.